मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका महत्त्वाच्या लाईव्ह सेशन मध्ये. म्युच्युअल फंडचा आपला आता हा 13वा लाईव्ह सेशन आहे आणि या नवीन फायनान्शियल इयर मधला म्हणजे एप्रिल महिन्यातला हा पहिला सेशन आपण घेत आहोत. तुम्हाला माहिती असेल की मार्च महिन्यापासूनच आपण म्युच्युअल फंडचे रेग्युलर लाईव्ह सेशन घेण्यासाठी ऑलरेडी इथे सुरुवात केलेली आहे. सो तुमच्यापैकी अशी किती लोक आहेत जे रेग्युलरली सेशन अटेंड करत आहेत? तुम्हाला काही व्हॅल्यू त्यामधनं भेटते आहे का? मला नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. ठीक आहे, आज आपण बोलणार आहोत फक्त म्युच्युअल फंड्स बद्दल. ओके, कारण की हा टोटली म्युच्युअल फंडचा सेशन नाही. आज आपण शिकणार आहोत की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही जर अशा प्रकारच्या मिस्टेक्स करत असाल, मी आज ज्या मिस्टेक्स तुम्हाला सांगणार आहे तशा प्रकारच्या मिस्टेक्स तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना करत असाल तर तुम्ही ह्याच्या पुढे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. ठीक आहे, 5 मिस्टेक्स मी तुम्हाला सांगणार आहे जी बरीचशी लोक करतात म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना आणि त्यानंतर मग त्यांना असं वाटतं की मला रिटर्न्स का मिळत नाहीयेत किंवा माझे म्युच्युअल फंड चुकीचे का आहेत किंवा मला म्युच्युअल फंड कंटिन्युअसली बदलावे का लागतायत, हे बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. सो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण सेशन जो तुमच्यासाठीच आहे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली मिस्टेक आहे ती म्हणजे मी तुम्हाला पहिलं म्हणजे घेऊन जातो आपल्या एका सिंपल प्लेन पेपरवरती, जेणेकरून मला त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावता येईल. ठीक आहे, इथे ट्रेडिंग व्यू मी ओपन करतो कारण की ट्रेडिंग व्यू वरती आपल्याला चार्ट सुद्धा दिसेल मार्केटचा. जसं चॅटचं आपल्याला काही काम नाही आहे, बट चार्ट सुद्धा दिसेल आणि तिकडे आपण तुम्हाला काही गोष्टी समजू पण शकतो. ठीक आहे, ओके. सो इथे बघा, इथे तुम्हाला आता सर्वांना स्क्रीन दिसते का? एकदम क्लिअर स्क्रीन दिसते? मला नक्की सांगा. सगळ्यात पहिली मिस्टेक, म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात पहिली मिस्टेक आपण करतो ते म्हणजे आपण लेटेस्ट ट्रेंड बघतो. लेटेस्ट ट्रेंड म्हणण्यापेक्षा आपण ना पास्ट डेटानुसार म्हणजे पास्ट इयरमध्ये कोणत्या म्युच्युअल फंड्सने सगळ्यात जास्त रिटर्न्स दिलेले आहेत त्यावरती फोकस करतो. म्हणजे जेव्हा पण आपण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करायला जातो ना, बऱ्याच लोकांची सवय काय असते की बाबा 2025 मध्ये, बऱ्याच लोकांची सवय असते की 2025 मध्ये कोणता असा म्युच्युअल फंड आहे ज्याने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत ते बघायचे. आता बघणं ही काही वाईट गोष्ट नाही, काही चुकीची गोष्ट नाही, पण त्यानंतर 2025 मध्ये एखाद्या म्युच्युअल फंडने जास्त रिटर्न, चांगले रिटर्न्स दिलेत ना, मग त्याच म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. सेम पुढच्या 2027 मध्ये आपण काय करणार? आधीच्या वर्षात 2026 मध्ये बाबा कोणत्या म्युच्युअल फंडने चांगले रिटर्न्स दिलेत त्यामध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट करायला जाणार. सो अशा प्रकारे बऱ्याच लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये 10, 15, 20, 25 म्युच्युअल फंड सुद्धा असतात. लक्षात घ्या, आपण स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. आपल्याकडे भरपूर लोकांचे पोर्टफोलिओ आहेत. भरपूर लोकांचे पोर्टफोलिओ आम्ही अनालिसिस करत असतो, रिव्ह्यू करत असतो. आउटसाइड इन्व्हेस्टमेंट त्यांच्या कुठे कुठे हे आम्हाला काही काही जणांना समजत असतं. सो त्यामध्ये असं दिसतंय की 25 ते 50 म्युच्युअल फंड सुद्धा बऱ्याच लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. म्युच्युअल फंडच्या स्कीम्स आहेत. 2,000, 2,000, 3,000 बऱ्याचशा म्युच्युअल फंडमध्ये टाकलेले आहेत, ज्याचा तसा बघायला गेलं तर त्या डायव्हर्सिफिकेशनचा काहीही उपयोग नाही, कारण की त्याच्यामध्ये जे स्टॉक्स आहेत वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये ज्या कंपन्या ते सर्व सेम आहेत. सो तुम्ही 10 म्युच्युअल फंड घ्या किंवा एक म्युच्युअल फंड घ्या, अशा कॅटेगरी मधला ती गोष्ट सेमच आहे. पण बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या घेतलेल्या आहेत ज्यामुळे बरेचसे चार्जेस त्यांना त्या ठिकाणी लागत आहेत. सो फक्त पास्ट रिटर्न्स बघून म्हणजे बाबा गेल्या वर्षी कोणी चांगले रिटर्न्स दिले, गेल्या 2 वर्षात कोणी चांगले गेले आहेत, नवीन कोणती स्कीम आली आहे, अशा बऱ्याचशा स्कीम्स मार्केटमध्ये नवीन आल्या. तुम्हाला एकदा अशा काही स्कीमची नावं माहिती असेल तर मला एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. बऱ्याचशा अशा म्युच्युअल फंडच्या स्कीम्स आहेत ना, त्या मार्केटमध्ये एकदम नवीन आल्या. त्यामागची कंपनी मोठी आहे, त्यामागची लोक मोठी आहेत, बट अशा स्कीमच्या मागे सुद्धा लोक इन्व्हेस्टमेंट करायला धावत आहेत. रिझन एकच आहे, किंवा त्यामागे असलेला ग्रुप मोठा आहे किंवा त्यामागे असलेले नाव मोठं आहे. सो लक्षात घ्या, नाव मोठं असून काही होत नाही. तुम्हाला त्या म्युच्युअल फंडने गेल्या काही वर्षामध्ये कन्सिस्टंटली रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत का, किंवा त्या म्युच्युअल फंड कंपनीने गेल्या काही वर्षात चांगले रिटर्न्स दिलेले आहेत का, हे इम्पॉर्टंट असतं. आणि फक्त रिटर्न्स इम्पॉर्टंट नसतात, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना बरेचसे फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये हळूहळू बघू. सगळ्यात पहिली मिस्टेक, जे लेटेस्ट ट्रेंड म्हणजे पास्टचा डेटा बघून तुम्ही लगेच इन्व्हेस्टमेंट करायला जाऊ नका. कोणीतरी तुम्हाला मित्र सांगेन की बाबा हा माझ्याकडे म्युच्युअल फंड आहे, ह्याने खूप जास्त रिटर्न्स दिलेत, आपण पण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. पण आपण इन्व्हेस्टमेंट करताना हे नाही बघत की त्या समोरच्या पर्सनने कोणत्या कालावधीमध्ये त्यात इन्व्हेस्टमेंट केलेली होती. समजा समोरच्या पर्सनने 2020च्या कोविडच्या फॉलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर ऑब्व्हियसली त्याला आत्ताची रिटर्न्स हे खूप जास्तच दिसणार आहेत. 2020 मध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्याला आत्ताची रिटर्न म्युच्युअल फंड जास्तच दिसणार. सो ह्याचा अर्थ असा नाही की आपण आता सेम म्युच्युअल फंड 2026 मध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला चांगले रिटर्न्स भेटू शकतात, असं अजिबात नाही. सो फक्त पास्टच्या रिटर्न्स बघून इन्व्हेस्टमेंट करू नका. रिटर्न्स हे एकमेव मूल्यमापन करण्याचा स्त्रोत नाहीये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना किंवा म्युच्युअल फंड बाय करताना. फक्त रिटर्न्स बघायचे नसतात. ठीक आहे, मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला होता. इथे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असेल की इथे बघा. या म्युच्युअल फंडने गेल्या 10 वर्षात सर्वात जास्त रिटर्न्स. सो जर तुम्हाला रिटर्न्स बघायचे असतील ना, तर गेल्या भरपूर वर्षाचे रिटर्न्स बघा. गेली 10 वर्ष, गेली 5 वर्ष, गेली 20 वर्ष कोणते म्युच्युअल फंड कन्सिस्टंटली रिटर्न्स देतात ते बघा.
असं नाही की एका वर्षात ह्याने दिलं, 2 वर्षात त्याने दिलं, मग मी तो म्युच्युअल फंड घेतला, असं नाहीये. कंटिन्युअसली कन्सिस्टंटली जे रिटर्न्स देत आहे, चांगले रिटर्न्स देतात, चांगला परफॉर्म करतात, त्यावरती नक्कीच तुम्ही तुमचं लक्ष तिथे ठेवू शकता. सो व्हिडिओ आपण बनवतो अशा प्रकारे चॅनलवरती, तर तुम्ही नक्की बघत चला. सो ही पहिली मिस्टेक आहे, ती म्हणजे फक्त 1 वर्षाचे, 2 वर्षाचे 500 रिटर्न्स बघून लोक इन्व्हेस्टमेंट करतात. ठीक आहे. सेकंड मिस्टेक ती म्हणजे आपण म्युच्युअल फंड मध्ये डिफरंट डिफरंट फॅक्टर्स जे आहेत ते अवॉइड करतो, जे खरं म्हणजे आपण अवॉइड केले नाही पाहिजेत. त्यामधले काही फॅक्टर्स आहेत, तो म्हणजे अल्फा, बीटा. ठीक आहे. त्यानंतर अजून बरेचसे फॅक्टर्स मी तुम्हाला सांगेन. आता मला सांगा, किती लोकांना अल्फा म्हणजे काय माहिती आहे? म्युच्युअल फंड मध्ये अल्फा म्हणजे काय हे माहिती आहे किती लोकांना? फटाफट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्स तुमच्या समोर जे ते ओपन केलेलं आहे मी. किती लोकांना म्युच्युअल फंड मध्ये अल्फा म्हणजे काय माहिती आहे किंवा बीटा म्हणजे काय माहिती आहे, हे मला एकदा जरा नक्की सांगा. येस, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन केलेला आहे. मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा की किती लोकांना अल्फा म्हणजे काय, बीटा म्हणजे काय, हे रिस्क फॅक्टर्स असतात ते माहिती आहे. जर तुम्हाला नसेल माहिती तर मी तुम्हाला ते समजावेन, तर तुम्हाला माहिती असेल तर मी न समजावता फोटो द्या. सो मला एकदा कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्कीच सांगा. ओके. ठीक आहे. नाही माहिती आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे फॅक्टर्स मी तुम्हाला समजावेन एका डिटेल व्हिडिओमध्ये, बट आता मी तुम्हाला एक ना जस्ट त्याचं एक थोडक्यामध्ये वर्णन सांगतो की हे नक्की काय आहे ते. ठीक आहे. एक थोडक्यामध्ये सांगून देतोय नक्की काय, मला फक्त एक लॉग इन करू द्या वेबसाईटवरती. ठीक आहे. ओके. आता समजा एखादा म्युच्युअल फंड मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. समजा स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये गेलो आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये मी एखादा बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता बघा, बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये आलो आणि मी खाली गेलो, तर या ठिकाणी ना मला रिस्क आणि रिवॉर्ड रेशो दिसत आहेत. ज्याच्यामध्ये मला अल्फा दिसतोय, शार्प रेशो दिसतोय, बीटा दिसतोय, स्टँडर्ड डिव्हिएशन दिसतोय, असे बरेचसे फॅक्टर्स दिसत आहेत. मला एक सांगा, तुमच्यापैकी किती लोक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करण्याआधी हे फॅक्टर्स बघतात? तुमच्यापैकी किती लोक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करण्याआधी हे फॅक्टर्स बघतात? किंवा तुमचा जो कोणी ऍडवायझर असेल, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल, तुमचे ज्यांच्याकडे पण म्युच्युअल फंड असेल, त्या लोकांना तुम्ही विचारता की बाबा ह्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत, रिवॉर्ड फॅक्टर्स काय आहेत, मला नक्की सांगा. बऱ्याचशा लोकांना, 99% लोकांना हे माहिती नसतं की अशा प्रकारचे हे कोणते फॅक्टर्स असतात. सो मी तुम्हाला सांगतो की अल्फा म्हणजे नक्की काय. ठीक आहे. अल्फा म्हणजे नक्की काय. तर साधारणतः मी इथे चार्ट ओपन करतो निफ्टी 50 इंडेक्सचा, आणि तुम्हाला एक बेसिक प्रश्न विचारतो की जर तुम्ही निफ्टी 50चा चार्ट बघून म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर ज्या वेळेला मार्केट हाय वरती असतं तेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंड लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकतात, की मार्केट लो वरती असताना तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं चांगले रिटर्न्स देऊ शकतात? तर ऑब्व्हियसली जे लोकांना सुद्धा थोडा जरी अनुभव आहे त्यांना माहिती असेल की जेव्हा मार्केट लो मध्ये असतं, जेव्हा मार्केट खाली पडलेलं असतं, त्यावेळेला जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये तुमच्या लमसम केली किंवा इन्व्हेस्टमेंट तुमची वाढवली, तर तुम्हाला मिळणारे रिटर्न्स हे जास्त भेटू शकतात लॉंग टर्म मध्ये. तुमचा सीएजीआर ड्रॅस्टिकली वाढू शकतो. ह्याच्या मागचं रिझन असतो तो म्हणजे अल्फा. ह्याच्या मागचं रिझन असतो तो म्हणजे अल्फा. ठीक आहे. आता हा आहे तुमचा अल्फा. अल्फा तुम्हाला इथे दिसला. आता अल्फा म्हणजे काय ते तुम्हाला पहिलं म्हणजे सांगू. इथे बघा, निफ्टी जे आहे किंवा आपला इंडेक्स जो आहे त्याच्या लाईफ टाईम हाय पासून करंट क्लोजिंग पर्यंत खाली पडलेला आहे 14%. एवढा सर्वांना मान्य आहे की निफ्टी जे आहे त्याच्या करंट क्लोजिंग लाईफ टाईम हाय पासून करंट क्लोजिंग आलेली आहे 14% खाली. पण जेव्हा मार्केट आता याच पॉईंट पासून सेम लाईफ टाईम हाय पर्यंत जाईल ना, याच पॉईंट पासून सेम लाईफ टाईम हाय पर्यंत जाईल ना, तेव्हा तो तुम्हाला रिटर्न्स देऊ शकतो 16.33%. जेवढे पण इथे लोक आहेत सर्व हुशार आहेत. मला लॉजिक सांगा की इथपासून इथपर्यंत मार्केट पडले 14%, पण पुन्हा सेम पॉईंट पासून सेम हाय पर्यंत जाताना मार्केट तुम्हाला रिटर्न्स देणार आहे 16.33%. म्हणजे जेव्हा तुम्ही मार्केट 14% पडल्यावर इन्व्हेस्टमेंट केली, त्या पॉईंट पासून लाईफ टाईम हाय पर्यंत मार्केट गेले तर तुम्हाला 16.33% रिटर्न्स भेटतील. 16.33% म्हणजे किती टक्के रिटर्न जास्त झाले? 14 आणि 16.8 म्हणजे 2.3% रिटर्न्स तुम्हाला जास्त भेटतील पडलेल्याच्या तुलनेमध्ये. ह्याला म्हणतात अल्फा. अल्फा इज इक्वल टू एक्सेस रिटर्न्स. ओके. जास्तचे रिटर्न म्हणजे जे जास्त रिटर्न्स तुम्हाला भेटत आहेत त्याला म्हणतात अल्फा. जास्तीचे रिटर्न्स म्युच्युअल फंड मध्ये किंवा शेअर मार्केट मिळणारे जास्तीचे रिटर्न्स याला म्हणतात अल्फा. एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो. मार्केटमध्ये एखादी गोष्ट 100 रुपयाला भेटत होती, ती 50% पडली. मार्केटमध्ये एखादा स्टॉक तुम्हाला 100 रुपयाला भेटत होता, तो 50% पडला, त्याची किंमत आता काय असेल? तो 50% पडल्यानंतर त्याची किंमत आता काय असेल? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय होप सो एवढं तर सगळ्यांना येत असेल.
की 100 रुपयाचा शेअर 50% पडला तर त्याची किंमत सध्या काय असेल किंवा त्याची किंमत सध्या काय असू शकते, त्याची किंमत सध्या असू शकते 50 रुपये. बरोबर. 100 रुपयाचा शेअर तर 50% पडतो, त्याची किंमत असणार 50 रुपये. आता पुन्हा त्या शेअरला 50 रुपयापासून त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे 100 रुपयापर्यंत जायचं असेल, त्या शेअरला पुन्हा 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत जायचं असेल, तर त्याला इथून किती टक्के वाढावं लागेल? आता याला इथून 50% वाढून चालेल का? 100 रुपयाचा शेअर जर 50% पडला तेव्हा तो 50ला आला, पण त्याला 50 वरनं परत 100 वरती जायचं असेल तर त्याला किती टक्के वाढावं लागेल? त्याला आता त्याच्या सध्याच्या व्हॅल्यूच्या डबल व्हावं लागेल, म्हणजे त्याला 100% वाढावं लागेल. त्याला आता 50% वाढून चालणार नाही. सो एखादी गोष्ट पडताना तर 50% पडली, पण तिला जर ओरिजिनल व्हॅल्यू पर्यंत परत पोहोचायचं तर त्याला 100% वाढावं लागेल. सो हे 100% आता 50% पडला आणि वाढताना त्याला 100% वाढावं लागेल. सो हा एक्सेस जो 50% रिटर्न आहे त्याला म्हणतात अल्फा. म्हणजे उद्या समजा काही झालं, समजा इंडियावरती कोणी बॉम्ब टाकला किंवा इंडिया वॉरमध्ये गेली, व्हॉट एव्हर काही झालं आणि इंडियन शेअर मार्केट 26,000 निफ्टीच्या लेवल पासून पडून 13,000ला गेली, जे की नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. पण समजा इंडियन शेअर मार्केट निफ्टी जी आहे ती 26,000 वरून 13,000ला गेली, किती पर्सेंटेज फॉल आहे? 50%चा फॉल आहे. हा मार्केटमध्ये 50%चा फॉल आहे. पण आता पुन्हा जेव्हा निफ्टी 13,000 वरून 26,000 जाईल ना, जेव्हा कधी पुढच्या 1, 2, 3, 4 वर्षात, तेव्हा ते त्या इन्व्हेस्टरला रिटर्न देणार 100%, 50% नाही. कारण की त्यामध्ये अल्फा जनरेट झाला 50%. सो ह्याला म्हणतात अल्फा. तुमचा म्युच्युअल फंड रेग्युलर म्युच्युअल फंडच्या तुलनेमध्ये किती जास्त रिटर्न्स जनरेट करून देतो आहे त्याला म्हणतात अल्फा. अल्फा हा नेहमी जास्त पाहिजे. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना अल्फा नेहमी जास्त पाहिजे, लक्षात ठेवा. किती लोक अल्फा बघतात म्युच्युअल फंडचा? इथे बघा, जो मी तुम्हाला म्युच्युअल फंड सांगतोय त्याचा अल्फा आहे 8.84 आणि त्या कॅटेगरीचा अल्फा आहे 3.88. म्हणजे स्मॉल कॅप ही कॅटेगरीची जो अल्फा आहे तो 3.88 आहे अदर म्युच्युअल फंडचा, आणि हा बंधन स्मॉल कॅपचा अल्फा आहे 8.84. याचा अर्थ हा तुम्हाला हायर रिटर्न जनरेट करून देत आहे इंडेक्स पेक्षा, बेंचमार्क पेक्षा. ठीक आहे. हा म्युच्युअल फंड त्याच्या बेंचमार्क पेक्षा जास्तीचे रिटर्न जनरेट करून तुम्हाला देत आहे. लक्षात येते. आपल्याकडे जेवढे पण इन्व्हेस्टर आहेत ज्यांना आपण नव्याने म्हणजे काही म्युच्युअल फंड ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, त्यांचे जुने चालू आहेत त्यांचं स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट चालूच आहे, बट नव्याने जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात, आपण सर्व म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरना जे ते हा म्युच्युअल फंड बऱ्यापैकी सजेस्ट केलेला होता, बंधन स्मॉल कॅप, ते ऑलरेडी केलेला आहे. काय अल्फा जास्त जनरेट करून तुम्हाला देतोय. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे. 26.5चा सीएजीआर रिटर्न्स आहे सुरुवातीपासून. बरं, सुरुवात कधी झाली? साधारणतः 6 वर्षापूर्वी. सो 6 वर्षापासून 26.5% सीएजीआर ऍव्हरेज त्याने जनरेट केलेला आहे, जो की चांगला रिटर्न्स एक मानला जातो. सो ह्याला म्हणतात अल्फा. तुमचा म्युच्युअल फंडचा अल्फा नक्की बघा इन्व्हेस्टमेंट करण्याआधी. पहिली मिस्टेक काय की लोक गेल्या काही वर्षाचे रिटर्न्स बघून इन्व्हेस्टमेंट करतात. सेकंड मिस्टेक म्हणजे अल्फा बीटा काय बघतच नाही, अल्फा बघतच नाही. ठीक आहे. थर्ड मिस्टेक, तिसरी महत्वाची मिस्टेक म्हणजे काय? रॉंग कंपॅरिझन. रॉंग कंपॅरिझनचा अर्थ लक्षात घ्या. आता समजा मला एक सांगा, एखादा लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे, मी तुम्हाला एवढे सेशन्स मार्फत शिकवलं, मला सांगा एखादा लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे आणि एखादा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे, कोणता म्युच्युअल फंड 10 वर्षापेक्षा जास्तच्या कालावधीमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स जास्त रिटर्न्स देण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये? 10 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जास्त रिटर्न्स देण्याची कॅपॅसिटी कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये आहे? लार्ज की स्मॉल? लार्ज कॅप की स्मॉल कॅप? सांगा मला एका कमेंट बॉक्समध्ये, सगळ्यांनी सांगा. बघा, तसं आपण सांगू शकत नाही कोणता म्युच्युअल फंड काय देऊ शकतो, बट एक साधारणतः लॉजिक वाईज जर गेलात तर जर तुमचा व्ह्यू 10, 15, 20 वर्षाचा असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जास्त रिटर्न्स देऊ शकतो. लक्षात घ्या, लार्ज कॅप म्युच्युअल फंड बरीचशी लोक बोलतात, त्यांना मी सांगतो लार्ज कॅप म्हणजे असतात त्या मोठ्या कंपन्या. तुम्ही आपल्या आधीचे सेशन अटेंड केलेले नाहीये त्याचा अर्थ, किंवा तुम्ही आपल्या युट्यूबवरचे व्हिडिओ बघितलेले नाहीयेत, युट्यूबवरचे व्हिडिओ बघून घ्या. लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या कंपन्या असतात. सो ह्या मोठ्या कंपन्या ऑलरेडी वेल एस्टॅब्लिश कंपन्या असतात. सो जे म्युच्युअल फंड तुम्हाला साधारणतः 12 ते 15%चे रिटर्न देतात, पण तेच स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जर चांगले असेल तुम्हाला 20%च्या सीएजीआरच्या वरती ते रिटर्न्स देऊ शकतात लॉंग टर्म मध्ये. का? कारण की स्मॉल कॅप म्हणजे काय? हाय रिस्क हाय रिवॉर्ड. स्मॉल कॅप मध्ये हाय रिस्क असते, हाय रिवॉर्ड असते. लार्ज कॅप मध्ये काय असतं? लो रिस्क असते. सो जिथे लो रिस्क आहे तिथे रिवॉर्ड पण थोडासा लो आहे. ऑब्व्हियसली बाकीच्या इन्व्हेस्टमेंट पेक्षा बेटरच आहे,
लार्ज कॅप बट लो रिस्क लो रिवॉर्ड. स्मॉल कॅप मध्ये काय हाय रिस्क हाय रिवॉर्ड, म्हणून आपण काय म्हणतो, तर तुम्हाला स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुमच्याकडे जास्त वर्षाचा कालावधी पाहिजे, तुम्ही यंग पाहिजे, तुम्ही तरुण पाहिजे, तुम्ही तुमचं एज 35 वर्षाच्या आसपास पाहिजे किंवा 35 वर्षाच्या खाली पाहिजे, तर तुम्ही स्मॉल कॅप मध्ये मोठे इन्व्हेस्टमेंट्स करू शकता. कारण की तुम्हाला लॉंग टर्म मध्ये तिथे फार मोठे सीएचआर भेटू शकतात, मोठे रिटर्न्स भेटू शकतात. तेच तुमचं एज जास्त आहे. मी तुम्हाला एक परवाचा सेशन घेतलेला, किती लोकांनी अटेंड केला तो? एज वाईज म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन हा मी तुम्हाला सेशन घेतलेला होता. किती लोकांनी अटेंड केला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तो सेशन परत घ्यायचा आहे, कारण की तो खूप जबरदस्त सेशन होता, इम्पॉर्टंट सेशन होता. एक 100 पेक्षा अधिक लोक त्या सेशनला अवेलेबल होती. त्यामध्ये मी तुम्हाला एज वाईज डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं की तुमचं एज काय असेल तर कोणता म्युच्युअल फंड तुम्ही घेतला पाहिजे. नसेल अटेंड केला तर ह्या संडेला आहे, रविवारी मी तो परत घेतोय, नक्की अटेंड करा. आज गुरुवार आहे, रविवारी मी तो सेशन परत घेणार आहे. सर्वांनी नक्की अटेंड करा. ओके. सो तुम्ही जर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, रिस्क तुमची जास्त राहील, बट तुम्ही लॉंग टर्म मध्ये रिवॉर्ड जास्त एक्सपेक्टेशन करू शकता. आता बऱ्याचशा लोकांचं काय होतं माहितीये, रॉंग कंपॅरिझन म्हणजे काय? समजा एखादा स्मॉल कॅप, इथे लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे, मी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो. ओके, इथे बघा. आता बरेचसे लोक काय करणार, समजा मी एखाद्याला म्युच्युअल फंड सांगितला लार्ज कॅप मध्ये, कॅनराचा ब्लूचिप म्युच्युअल फंड. ब्लूचिप म्हणजे काय, लार्ज कॅप म्युच्युअल फंड. ओके. कॅनरा रोबेकोचा लार्ज कॅप म्युच्युअल फंड आपण समजा सांगितला किंवा सजेस्ट केला, वॉट एव्हर. तर लक्षात घ्या, कॅनरा रोबेकोच्या लार्ज कॅप म्युच्युअल फंडचे गेल्या 10 वर्षाचा सीएजीआर आहे 13.06. म्हणजे या म्युच्युअल फंडने गेल्या 10 वर्षामध्ये 13% सीएजीआरने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत. तेच आपण जर एखादा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड बघितला, समजा बंधन स्मॉल कॅप बघितला, तर बंधन स्मॉल कॅपने गेल्या 6 वर्षामध्ये, गेल्या 5-6 वर्षामध्ये साधारणतः इथे बघा 26% सीएजीआरने रिटर्न्स डिलिव्हर केले. आता लोक काय म्हणणार माहिती आहे का, एखादा नवीन व्यक्ती काय बोलणार, अरे हा कॅनराचा म्युच्युअल फंड आहे ना, तो फालतू आहे एकदम, फक्त 13% रिटर्न्स दिलेत. लक्षात घ्या, 13% पण खूप जास्त झाले. आपण जे पण कॅल्क्युलेशन करतो ना इथे, ते फक्त 12% करतो. 13% म्युच्युअल फंड तुम्हाला रिटर्न्स देतो आहे लार्ज कॅप, खूप चांगले रिटर्न्स आहेत. पण कंपॅरिझन करताना लोक काय म्हणणार, 26% रिटर्न्स दिलेत बंधनने. नो डाऊट रिटर्न्स जास्त दिलेत, बट लक्षात घ्या, बंधनची कॅटेगरी ही स्मॉल कॅप कॅटेगरी आहे आणि कॅनरा रोबेको ब्ल्यू चिप किंवा लार्ज कॅपची कॅटेगरी ही लार्ज कॅप कॅटेगरी आहे. ठीक आहे, ही लार्ज कॅप कॅटेगरी आहे. दोघांमधला फरक वेगळा आहे, दोघांचे गोल वेगळे आहेत. एखादा 55-60 वर्षाचा व्यक्ती स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. का नाही करू शकत? जर मार्केट पडलं तर स्मॉल कॅप खूप जास्त पडतात, ते रिकवर होण्यासाठी 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष लागू शकतात. तोपर्यंत त्या व्यक्तीकडे इन्व्हेस्टमेंट होल्ड करण्या इतका टाइम कदाचित नसतो. पण तेच एखादा 25 वर्षाचा व्यक्ती असेल तर तो बिंदास इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कारण त्याच्याकडे टाइम आहे. तर म्हणून असं म्हणतात ना की म्युच्युअल फंड तुमच्याकडे टाइम पाहिजे, असं नाही की तुम्हाला खूप घाई आहे पैसे कमवायची, तर मग म्युच्युअल फंड तुमच्यासाठी नाही आहेत. ठीक आहे, तर मग म्युच्युअल फंड तुमच्यासाठी नाही आहेत. तुम्हाला आरामात हळूहळू श्रीमंत व्हायचं असेल तर नक्कीच म्युच्युअल फंड तुम्हाला तुमचे पैसे कंपाऊंड करून देऊ शकतात. सो रॉंग कंपॅरिझन करू नका. स्मॉल कॅपचे रिटर्न्स लार्ज कॅप सोबत कम्पेअर करू नका. प्रत्येक इंडेक्स वेगळे आहे, प्रत्येक इंडेक्सचे गोल्स वेगळे आहेत. तुम्हाला जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफाय करायचं आहे तर तुम्हाला स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप दोन्ही घ्यावे लागणार आहेत. असं नाही की स्मॉल कॅप जास्त रिटर्न देतात म्हणून मी फक्त स्मॉलच घेईन. येस, तुम्ही यंग असाल, जास्त स्मॉल कॅप घ्या, तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकत असाल, जास्त घ्या, हरकत नाही. पण असं नाही की सगळे स्मॉल कॅप घेतात, कारण की त्यामध्ये खूप जास्त रिस्क पण असते. सो रॉंग कंपॅरिझन जे आहे, म्हणजे रॉंग कंपॅरिझन म्हणजे काय, की कोणती पण कॅटेगरी कुठे पण कम्पेअर करायची. एखादी कॅटेगरी वेगळी आहे, तिला दुसऱ्या कॅटेगरी सोबत कम्पेअर करायचं, लार्जला मिड कॅप सोबत करायचं, लार्जला स्मॉल कॅप मध्ये करायचं, वगैरे वगैरे. सो ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत. चौथी मिस्टेक, बरीचशी म्हणजे भरपूर लोक करतात, ऑलमोस्ट प्रत्येकाने ही मिस्टेक केलेली असेल, ती म्हणजे ओव्हर डिपेंडन्सी ऑन सेक्टोरल म्युच्युअल फंड. किती लोकांनी सेक्टोरल म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मला नक्की सांगा, जे की खूप जास्त रिस्की असणार आहे तुमच्यासाठी. सेक्टोरल म्युच्युअल फंड म्हणजे काय, जे स्पेसिफिक सेक्टरला आपलं रिप्रेझेंट करतात. स्पेसिफिक सेक्टर म्हणजे काय, बँकिंग सेक्टर, आयटी सेक्टर, फार्मा सेक्टर किंवा आता डिफेन्स सेक्टर. ठीक आहे, बऱ्याचशा लोकांची सवय असते की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ना, तर डिफेन्सच्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकूया, फार्माच्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकूया, आयटीच्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकूया. लक्षात घ्या, हे स्पेसिफिक इंडस्ट्रीज जे आहेत ना, ह्यावरती तुम्ही ओव्हर डिपेंडन्सी ठेवू शकत नाही, कारण की शेअर मार्केटमध्ये प्रत्येक सेक्टरची एक सायकल असते. आज समजा आयटी सेक्टर डाऊन आहे, आजपासून 10 वर्षानंतर पण ते डाऊन असेल का, तुम्हाला काय खात्री आहे का? नाही माहिती ना, कदाचित आजपासून 10 वर्षांनी आयटी सेक्टर हे बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर असेल, जे आज खाली आहे. कदाचित आजपासून 5 वर्षाने आयटी हे बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर असेल. हेच झालेलं, आजपासून 5 वर्षापूर्वी काय होतं आयटी मध्ये,
बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर होतं. समजा आजपासून 5 वर्षापूर्वी आयटी बेस्ट परफॉर्मिंग होती, बरोबर. निफ्टी आयटी हे बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर होतं. बऱ्याचशा लोकांनी समजा म्युच्युअल फंड मध्ये आयटीच्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती. हे बघा, आयटीच्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही लोकांनी केली असती. तर 2024 मध्ये बघा, त्या 2024 पासून आयटी इंडेक्स सध्या साधारणतः 40% डाऊन आहे. सो ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली आहे 2 वर्षापूर्वी, इथे इन्व्हेस्टमेंट केली, इथे केली, इथे केली, इथे केली, त्याची सर्व इन्व्हेस्टमेंट डाऊन आहे. 40-40% डाऊन आहेत, 25-25% डाऊन आहेत. सो हे का? कारण की त्यांनी सेक्टरल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. मला एक सांगा, तुमची निफ्टी एवढी पडली आहे का? निफ्टी साधारणतः किती पडली आहे? फक्त 14%. मगाशी आपण बघितलं. पण इंडेक्सेस किती खाली आहेत? 40-40% खाली आहेत लाईफ टाईम हायपासून. सो सेक्टरल म्युच्युअल फंडचा कोणताही भरोसा तुम्ही देऊ शकत नाही की आता चांगले नाही आहेत म्हणून नंतर चांगले नसतील, किंवा आता चांगले आहेत म्हणून नंतर चांगलेच असतील, असं नाहीये. सो सेक्टरल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. यस, तुम्ही सेक्टरल ईटीएफ मध्ये स्विंग ट्रेडिंग करा, काही करा, स्टॉक्स मध्ये स्विंग ट्रेडिंग करा, ते ठीक आहे. पण म्युच्युअल फंड हे स्विंग ट्रेडिंगसाठी नाहीत. म्युच्युअल फंड ट्रेडिंगसाठी नाही, ते इन्व्हेस्टमेंटसाठी आहे. तो सेक्टरल म्युच्युअल फंड तुम्हाला अवॉइड त्या ठिकाणी नक्कीच करायचे आहे. ती गोष्ट लक्षात घ्या. किती लोकांना हा पॉईंट समजलेला आहे तुम्हाला नक्की सांगा. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे जी मी तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्येच कव्हर केली, ती म्हणजे मल्टिपल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये घेणं. मल्टिपल म्युच्युअल फंड सेम कॅटेगरीचे, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीकडे स्मॉल कॅप मध्ये बंधन आहे, स्मॉल कॅप मध्ये बंधनचा म्युच्युअल फंड आहे किंवा निपॉनचा म्युच्युअल फंड आहे. त्याला असं दिसतंय की बाबा स्मॉल कॅप खूप भारी परफॉर्म करतो, तो लगेच कॉनचा पण म्युच्युअल फंड ऍड करणार, टाटाचा पण म्युच्युअल फंड ऍड करणार, एसबीआयचा पण ऍड करणार. असे मिस्टेक करू नका. एखाद्या सेक्टर मधले तुमच्याकडे 1-2 म्युच्युअल फंड्स आहेत ना, बस झाले. जास्त म्युच्युअल फंड घेऊन काही वेगळी गोष्ट होणार नाहीये. कंपन्या त्यामधल्या ऑलमोस्ट थोड्याफार सेमच असतात. तुमची उलट ओव्हर डायव्हर्सिफाय होईल, ओव्हर डिपेंडन्सी होईल एखाद्या सेक्टरमध्ये. सो एखाद्या स्कीमचे, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक सेक्टरचे 1 किंवा 2 म्युच्युअल फंड बस झाले. जास्त म्युच्युअल फंड जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे नाही, ते लक्षात घ्या. क्लिअर आहे? सो अशा प्रकारे तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ह्या 5 मिस्टेक्स अवॉइड करायच्या आहेत. ह्या 5 मिस्टेक्स तुम्हाला करायच्या नाहीयेत. तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, ओके, किती लोक इथे अशी आहेत ज्यांचं आपल्या अंडर अकाउंट आहे, आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट आहे, एसेट प्लस मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आपल्यातर्फे म्युच्युअल फंड मध्ये. आपण स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. तुम्हाला जर आमच्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म नक्की भरा. आमची टीम तुम्हाला कॉल करेल. आमच्या अंडर तुम्ही अकाउंट ओपन केलं की तुम्हाला एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर असाइन होतो आणि सर्व माहिती तुम्हाला, सर्व सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटतो. सोबतच आपल्या चॅनलवरती 150हून अधिक व्हिडिओज म्युच्युअल फंडचे अवेलेबल आहेत. आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. जेही काही इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत, इम्पॉर्टंट सेशन्स आहेत, सर्व आपल्या चॅनलवरती अवेलेबल ऑलरेडी मी करून दिलेले आहे. त्याचा नक्की फायदा घ्या. आणि तुम्हाला जर आपले असेच सेशन अटेंड करायचे असतील, किती लोक इथे असे जे आपले रेग्युलर म्युच्युअल फंडचे सेशन किंवा रेग्युलर आपले शेअर मार्केटचे जे काही सेशन्स होतात ते अटेंड करतात? तुम्हाला अटेंड जर करायचे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला देतो. एकच मिनिट, इथे बघा. आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, एकदा फक्त कमेंट बॉक्स चेक करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तर नक्की जॉईन व्हा. तिकडेच तुम्ही सर्व सेशन फ्रीमध्ये अटेंड करू शकता. ओके, भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये संध्याकाळी 8 वाजता. एक पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपला शेअर मार्केटचा लाईव्ह सेशन सुरू होत आहे, बॅच 1. तोही नक्की अटेंड करा. त्याची लिंक मी तुम्हाला पाठवतो ग्रुपवरती, ऑलरेडी पाठवलेली असेल, आलेली असेलच. नक्की तो जॉईन करा. ठीक आहे. हा जर सेशन आवडलेला असेल, नक्की आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जॉईन करा. जर तुम्हाला आमच्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, जो मी फॉर्म देतोय डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये, तो नक्की भरा. आमची टीम तुम्हाला कॉल करेल. तुमची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट असेल, करत राहा इन्व्हेस्टमेंट. हीच सध्या योग्य वेळ आहे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये करण्यासाठी. भेटूया उद्या रात्रीच्या 8 वाजताच्या सेशनमध्ये. 8:30ला आता आपला दुसरा सेशन आहे, तोही सर्वांनी जाऊन नक्की अटेंड करा. थँक्यू. धन्यवाद.